हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आता घेणार आहे आजचा आपण मेसेज जो घेणार आहे तो फायर साईनसाठी घेणार आहे. मेष धनु सिंह राशीसाठी फायर साईनसाठी आजचा मेसेज राहणार आहे. मेष धनु आणि सिंह राशीसाठी राहणार आहे. 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्टमध्ये तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहे त्याच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे. ओके, तर चेक करूया कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही असणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चेक करूया की कोणत्या एनर्जीजमध्ये 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्टमध्ये तुम्ही राहणार आहे. मेष धनु आणि सिंह राशीसाठी हा मेसेज असणार आहे. कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही असणार आहे. पेज ऑफ कप्स. वाव, नवीन काहीतरी गोष्टीसाठी निवड करतो. वाव, एस ऑफ वॉन्ड्स असू देत पण रिव्हर्समध्ये आलेलं ते. जस्टिस. डेफिनेटली तुम्हाला असं वाटतं की तुमच्या बाजूने गोष्टी झाल्या पाहिजेत, तुमच्या बाजूने न्याय झाला पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टींमध्ये म्हणजे अगदी तुमचे जे आत्ता काही सडन प्रॉब्लेम 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्टमध्ये तुम्ही ज्याही थिंकिंगमध्ये असणार आहेत ना त्या ह्या गोष्टींमध्ये असताना मला दिसतंय. ओके, फेअरनेस येते, जस्टिस येते तुमच्या बाजूने. खरे आहात तुम्ही, लॉयल आहात. जे काय असेल ते एकदम लॉयली तुम्ही बोलता. एनर्जीज 11ची येते जास्त. 1 आणि 11ची एनर्जीज येते मला जास्त तुमच्यासाठी दिसते. ओके, तुम्ही ना नवीन काहीतरी स्टार्ट करता किंवा नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करता. नवीन मेसेजचा वेट करता. पॉसिबल आहेत त्या गोष्टी नवीन येण्यासाठी. ओके, आत्ता ज्या तुम्ही गोष्टींचा विचार करताय ना तर ती गोष्ट येताना मला दिसते तुमच्याकडं. तुमचं करिअर कसं असणार आहे. धनु, मेष आणि सिंह राशीसाठी करिअर 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्टमध्ये करिअर कसं असणार आहे. एन्जॉय त्याचं करिअरसाठी काय आहे. हो, 2 ऑफ सॉर्ट्स, 2 ऑफ कप्स. वाव, 2ची एनर्जी जास्त येते. इथे पण मी तुम्हाला बोलले की 2ची एनर्जी वाटते मला. कार्ड 11चं आहे पण 2ची एनर्जी जास्त वाटते मला. ओके, तुम्ही करिअरविषयी जर काही 2 गोष्टींमध्ये जर विचार करत असाल की म्हणजे तुमच्या आता थोडीशी अशी सिच्युएशन आहे की तुम्हाला हेल्प हवे. ओके, ज्या गोष्टीमध्ये करिअरविषयी तुमची ग्रोथ होत नाही, पुढे काही गोष्टी होत नाहीत कारण एस ऑफ वॉन्ड्स पण रिव्हर्समध्ये आलेलं आहे. तर तुमची काही करिअरमध्ये काही ग्रोथ होत नसेल आणि तुम्हाला कोणाची हेल्प लागत असेल तर डेफिनेटली मला तुमच्यासाठी कोणीतरी हेल्पफुल येताना दिसतंय, हेल्प पीपल येताना दिसतंय. तुम्हाला खरंच कोणाची वाटली ना हेल्प घ्यावी तर नक्की डेफिनेटली द्या आणि ते तुमच्यासाठी खूप चांगले ठरणार. तुम्हाला पुढे होऊन जाऊन थोडंसं बोलावं लागेल. काही ग्रुप कनेक्टिंग गोष्टी तुम्हाला तिथे कराव्या लागतील तुमच्या करिअरविषयी जर तुमच्यासाठी चांगलं असेल. 2ची एनर्जीज खूप जास्त येते. इथे पण 2ची एनर्जी, इथे पण 2ची एनर्जी. इमोशनल लेवल, इमोशनल बॅलन्स थोडंसं व्यवस्थित करा. इमोशनल बॅलन्स व्यवस्थित जर केला तर डेफिनेटली तुमच्याकडे काही ना काहीतरी संधी करिअरविषयी येतात दिसते. एखाद्या थर्ड व्यक्तीची जर तुम्हाला हेल्प लागली तुमच्या करिअरमध्ये तर डेफिनेटली घ्या. मला चांगले दिसतात आहे चान्सेस तुमच्यासाठी तुमच्या करिअरविषयी. ओके, तुमचं रिलेशन कसं असणार आहे. धनु, सिंह आणि मेष राशीसाठी रिलेशन 11 ऑगस्ट ते 21 सप्टेंबर 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत कसे असणार आहे. डायरेक्ट सप्टेंबर हे कोणासाठी आलेलं मग असे आले कोणासाठी हाय प्रिन्सेस आले. 2ची एनर्जी खूप दिसते. आय थिंक तुमचा 9ची एनर्जी. रिलेशनशिपमध्ये थोडंसं बॅलन्स करा करिअर आणि रिलेशनमध्ये. ओके, 2ची एनर्जी मला खूप जास्त दिसते. कदाचित तुमची डेट ऑफ बर्थ तुमची 2 असू शकते, तुमच्या पार्टनरची असू शकते. तुम्ही 2 तुम्हाला खूप दिसत असेल, 2 खूप दिसत असेल तुम्हाला. 2 हा बॅलन्स असतो नेहमी लक्षात ठेवा. एंजलिक नंबर आहे 2 पण हा बॅलन्स दाखवत असतो. तुम्हाला जर दिसत असेल ना तर तुम्हाला एंजल आणि डिवाईन हे सांगतात आहे युनिवर्स की तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीची जर तुम्हाला हेल्प लागत असेल तर बिनधास्त घ्या. कदाचित ते व्यक्ती तुमच्यासाठीच येत असेल किंवा त्या व्यक्तीची तुम्हाला हेल्प घेतल्यानंतर तुमच्या काही गोष्टी क्लिअर होतील. तर तुम्हाला हेल्प जर हवी असेल तर डेफिनेटली ना
7ची 9ची एनर्जी पण जास्त मला 2ची एनर्जी जास्त दिसते. ओके. रिलेशनमध्ये 50-50% राहणार आहे. काही गोष्टी क्लिअर तुम्ही बोलणार आहेत. माइंडमध्ये खूप वेगळं चाललं आहे, मनामध्ये खूप वेगळं, डोक्यामध्ये खूप वेगळं, बाहेर खूप वेगळं, अशा काही गोष्टी मला दिसतात आहे तुमच्या बाबतीत होताना. 9 ऑफ सॉर्टची पण एनर्जीज मला इथं दिसताना. थोडंसं एन्झायटिंग काही गोष्टी विचार करताय तुम्ही आणि थोडंसं टेन्शनमध्ये वाटतंय मला, पण काही हरकत नाही, सगळ्या गोष्टी ठीक होतील. 10 ऑफ पेंटिकल्स ह्याच्यासाठी आहे की व्यवस्थित जर केलं तर फॅमिलीसोबत तुम्ही स्वतः टाईम स्पेंड करू शकता. ओके. तुमच्यासाठी गायडन्स चेक करूया. ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्यासाठी गायडन्स काय आहे हे बघा. रिलेशन हे बघा, रिलेशन थोडंसं तुमचं 50% राहणार आहे. ज्या गोष्टी तुम्ही वेट करताय पेज ऑफ कप्समध्ये, तर तुम्हाला थोडंसं बॅलन्स घेऊन येणं खूप महत्त्वाचं आहे. क्लिअरिटी खूप महत्त्वाची आहे. फेअरनेस खूप महत्त्वाची तुमच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. ओके. जे काय मनात तुमचं काय आत्ता सध्या चाललं आहे असं मला वाटतं. मनामध्ये वेगळं आहे आणि बाहेर वेगळं थोडंसं असं मला वाटतं. इमोशनल लेवल किंवा एक साईड तुमची जे क्लिअर आहे ती नाही आहे दिसत आहे असं मला वाटतं. बघा ना, तुमच्याशी मेसेज जसा रेझोनेट होईल तसं घ्या तुम्ही. करिअरमध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीची हेल्प लागली तर डेफिनेटली कोणीतरी येईल तुम्हाला हेल्प करण्यासाठी आणि चान्सेस खूप दिसतात आहे. जर तशी कधी हेल्प लागली तर डेफिनेटली घ्या, कारण तुमच्यासाठी येताना इथं हेल्प दिसते मला. ओके. 50-50% तुमच्या रिलेशनसाठी धरा. एकदम फ्री राहण्याचा प्रयत्न करा रिलेशनमध्ये किंवा करिअरविषयी. ओव्हरऑल तुमच्यासाठी मेसेज चेक करूया, गायडन्स काय आहे या सगळ्यांवर. मकर, कन्या, वृषभ राशीसाठी गायडन्स काय आहे, एंजल गायडन्स काय आहे त्यांच्यासाठी. एस ऑफ वॉन्ड्स. तुम्ही जर व्यवस्थित ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला बोलते त्या जर तुम्ही द चॅरियटचं कार्ड आहे. कंट्रोल व्यवस्थित सगळ्या गोष्टींवर येऊ शकतो. न्यू अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येऊ शकते, ग्रोथ येऊ शकते, सगळ्या चांगल्या गोष्टी, सक्सेस तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते. त्या गोष्टींना तुम्ही जर व्यवस्थित बॅलन्स केलं आणि जिथं तुम्हाला मदतीची गरज आहे तिथं जर तुम्हाला समजलं येस मला मदतीची गरज आहे आणि तिथं तो जर तुम्ही एका अशा व्यक्तींची मदत घेतली तर डेफिनेटली तुमच्याकडे सक्सेस आणि व्यवस्थित चांगल्या गोष्टी, न्यू गोष्टी येताना मला दिसतात. ओके. हा व्हिडिओ, हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट्स करा. तुमच्याशी किती रेझोनेट झाला हे सुद्धा सांगा. ओके. थँक्यू सो मच.